नमस्कार, नमस्कार. या 33व्या भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपल्यापैकी पुष्कळ लोकांनी कबीरांचं ते म्हणजे कबीरांच्या नावावर प्रसिद्ध असलेलं असं एक भजन ऐकलं असेल. रहना नहीं देस वीराना है, ये जग कागज की पुड़िया, बूंद पडे गल जाना है. पण हे पद असंच्या असं डॉक्टर श्यामसुंदर दासांनी जी कबीर ग्रंथावली संपादित केली आणि मी जी अनुसरत आहे, या ग्रंथावलीमध्ये हे पद असंच्या असं नाही. पण याच नश्वरतेच्या विचाराची अनेक पदं आहेत आणि इथून पुढे 3-4 भागांमधून आपण अशी जीविताच्या अशाश्वततेची जाण गहिरी करत नेणारी अशी काही पदं बघणार आहोत. बुद्धाला वैराग्य आलं म्हणजे सिद्धार्थाला ती जी 4 दृश्य आहेत त्यामधलं एक शवयात्रेचं दृश्य पाहून त्याचं मन हेलावून गेलं आणि जीवन किती भंगूर आहे त्याची त्याला जाणीव झाली. आणि दुःख जर आपल्याला जीवनातून वगळायचं असेल तर काय करायला हवं याचा शोध घ्यायला तो उद्यत झाला. म्हणजेच त्याची बुद्धत्वाकडची वाटचाल सुरू झाली. तर कबीरांचाही उद्देश अशा पदांमधून असाच दिसून येतो की माणसाला थोडा तरी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून, स्वतःचा ताठा अभिमान बाजूला ठेवून मी कोण आहे याचा विचार करायला त्यांनी सुरुवात करावी. आपल्याला आयुष्यामध्ये काय श्रेयस्कर आहे याची जाण यावी, यासाठी अशी पदं पुष्कळशी दिसून येतात. 91वं पद हिंदीमध्ये ऐका. बिनसी जाई कागज की गुड़िया, जब लग पवन तबै लग उड़िया. गुड़िया को सबद अनाहत बोले, खसम लिए कर डोरी डोले. पवन थक्यो गुड़िया ठहरानी, शीस धुने धुनी रोए प्राणी. कहे कबीर भज सारंग पाणी, नहीं तर भय है खींचा ताणी. आपण बघितलं असेल पतंगावरती पुष्कळदा चित्र काढतात, डोळे, हसरा चेहरा वगैरे. तर अशा पतंगाला ते कागज की गुडिया म्हणतात. आणि पतंगाची दोर जशी परस्वाधीन आहे तसं आपलं जीवितही ईश्वराच्या हाती आहे याचा बोध या पदामधून ते देत आहेत. मराठीतून ऐका. वाऱ्यावरी भरकटेल, वाऱ्यावरी भरकटेल, कागदी पतंग फाटेल. सरसर वाजे शब्द तयाचा, अनाहताच्या तो मालकीचा. त्याच्याच हाती दोरी, त्याच्याच हाती दोरी. वाऱ्यावरी भरकटेल, कागदी पतंग फाटेल. सरसर वाजे शब्द तयाचा, अनाहताच्या तो मालकीचा. त्याच्याच हाती दोरी, त्याच्याच हाती दोरी. स्तब्धवात तर पतंग थांबे, स्तब्धवात तर पतंग थांबे. करशिरी मारुनी प्राणी गांजे, करशिरी मारुनी प्राणी गांजे. कितीही रडला तरी त्याच्याच हाती दोरी, कितीही रडला तरी त्याच्याच हाती दोरी. वाऱ्यावरी भरकटेल, कागदी पतंग फाटेल. कबीर म्हणे तू स्मर शारंगधर,
खेचात आणि उगाच नातर, हे पक्के ध्यानी धरी, त्याच्याच हाती दोरी, त्याच्याच हाती दोरी, हे पक्के ध्यानी धरी. नातर वाऱ्यावरी भरकटेल, कागदी पतंग फाटेल. जसा पतंगाचा दोर ज्याच्या हातात असेल तो त्या पतंगाची दिशा आणि दशा ठरवतो, तसा नियंता परमेश्वर आपल्या देहरूपी अस्तित्वाचा सूत्रधार असतो. पतंग हवेत सुंदर तरंगावा यासाठी जसा वारा आवश्यक आहे, तसा आपला श्वास आहे. मी उडेन असं म्हणून पतंग उडत नाही. त्याचा दोर जोवर समर्थ हातांमध्ये असतो तोवरच तो वाऱ्यावरती डोलतो. जर तो योग्य हाती नसेल तर भरकटतो, कुठेतरी भलत्या जागी अडकतो, फाटून जातो. तसंच बिनकामाच्या हाती आपलं आयुष्य गेलं तर ते वाया जात. पण जर त्या अनाहत नादरूप गुरूंच्या हाती आपण आपलं अस्तित्व सोपवलं तर त्याचं सार्थक होईल. वारा पडला तर पतंग थांबतो, खाली येतो. तसंच जर आपला श्वासोश्वास बंद झाला तर मग आप्तजनांचाही नाईलाज होतो. यासाठी कबीर सल्ला देत आहेत की या देह पतंगाचा मालक कोण आहे हे ओळखून त्याला अनुसरून राहण्यामध्येच शहाणपणा आहे. उगाच भलत्या मीपणाने त्याचा दोर खेचून ताणून तो पतंग कुचकामाचा होईल. आपण जेव्हा 4 पुरुषार्थांविषयी बोलतो तेव्हा असं म्हटलं जातं की धर्म हा पायाचा पुरुषार्थ आहे, अर्थ आणि काम हे 2 भुजा आहेत, आणि जो सगळ्यात महत्वाचा पुरुषार्थ आहे तो मोक्ष म्हणजेच स्वतःची ओळख करून घेणं हा आहे. आपलं होतं असं की धर्माचं अधिष्ठान डळमळीत असतं, अर्थ आणि कामाचा खूप जोरा असतो आणि आपण खूप धडपड करून हे दोन्ही पुरुषार्थ लौकिकामध्ये साधण्याचा प्रयत्न करत राहतो. आणि त्यामध्ये आपल्याला जे आपलं सगळ्यात मोठं अस्तित्वाचं ध्येय आहे, जो चौथा पुरुषार्थ आहे, त्याचं भानच विसरायला होतं. ते भान गडद व्हावं, ते लक्षात यावं, त्याचं महत्त्व कळावं, यासाठी ही सगळी पदं आहेत. आता याच्या पुढचं जे 92वं पद आहे त्यातही असाच कागदी अस्तित्वाचाच रूपकात्मक उल्लेख आहे. इथे ते कागदी बाहुला म्हणतात. कागदी बाहुलाचं देह असं या पदाचं पादुपद आहे. पादुपद म्हणजे जे पुन्हा पुन्हा प्रत्येक कडव्यानंतर गायलं जातं, आळवलं जातं ते पादुपद अतिशय ठळकपणाने जीवनाचा भंगुरपणा अधोरेखित करतात. पदाच्या पहिल्या 2 कडव्यांमध्ये आपण पष्टून पष्टून काडी काडीने बांधलेली घरं, कवडी, पैसा जोडत जोडत साठलेलं धन अखेरच्या क्षणी इथेच टाकून जेव्हा आपल्याला हात हलवत परत जावं लागतं तेव्हा जर भान आलं तर काही फायदा नाही. ते भान आत्ताच आपल्याला येणं गरजेचं आहे आणि म्हणून असा बोध कबीर करत आहेत. बघा पद 92 हिंदीतून. मन रे तन कागज का पुतला, लागे बूंद
बिनसी जाई छिन में, गर्व करे क्या इतना। माटी खोदही भीत उभारे, अंध कहे घर मेरा। आवे तलब बांधिले चाले, बहुरीन करिए पेरा। खोट कपट करी यहू धन जोड़ो, लय धरती में गाड़ियो। रोक्यो घटी सास नहीं निकले, ठोर ठोर सब छाड़ियो। कहे कबीर नटनाटिका थाके, मदला कौन बजावे। गए पशनिया उभरी, बाजी को काहू के आवे। मराठीतून ऐका. मनारे कशासे तुका गर्व, मनारे कशासे तुका गर्व. थेंबा सरशी नासेल, थेंबा सरशी नासेल, कागदी बाहुलास देग. मनारे कशासे तुका गर्व, थेंबा सरशी नासेल. माती खोदुनी उभविती भिंती, तया आंधळे घर घर म्हणती. माती खोदुनी उभविती भिंती, तया आंधळे घर घर म्हणती. हाके सरशी यमने येईल तर पुन्हा न परतेल, कागदी बाहुलाच देग, कागदी बाहुलाच देग. कपट युक्तीने कवडी जोडी, जमिनीमध्ये राखण गाडी. थांबणार ना श्वास तुझा, मग देह श्वास, मग प्राण देह सोडेल, कागदी बाहुलाच देह, कागदी बाहुलाच देह. नर्तकी अननट थकल्यावरती, तबलचीच तो नसल्यावरती. कोण धरील ताल, कोण धरील ताल, अरे मग उडते लागेल, कागदी बाहुलाच देह, कागदी बाहुलाच देह. मनारे कशासे तुका गर्व, मनारे कशासे तुका गर्व. थेंबा सरशी नसेल. पहा, पहिल्या कडव्यामध्ये माती खोदून उभविती भिंती, तया आंधळे घर घर म्हणती. किंवा त्याच्या पुढच्या ओळीमध्ये कपटयुक्तीने साठवलेलं धन अगदी जमिनीत तुम्ही गाडून ठेवलं तरी अखेर तुम्हाला ते बरोबर नेता येत नाही. नाही ते घर तुमच्या कामी येत, नाही ते धन तुमच्या कामी येत. तिसऱ्या कडव्यातलं नर्तकी नट आणि तबलची हे रूपक पहा किती अर्थवान आहे. आपली ऊर्जा ही नर्तकी आणि आपला श्वास हा नर्तक, पण तो जो अनाहत नादाचा ताल धरणारा तबलची आहे, त्याने ताल थांबवला तर हे नर्तन थांबतं. नर्तक किंवा नर्तकी काहीच करू शकत नाहीत. मग त्यांना जमिनीवरच लोळण घ्यावी लागते. मग शेवटची घरघर लागते आणि प्राण देह सोडून अनंतामध्ये विलीन होतात. असं जीवन नाट्याचं हे रूपक कबीर रंगवतात. त्याचा हेतू हाच आहे की जगातल्या वासना जालाचं वैयर्थ आपण समजून घ्यावं आणि शाश्वताच्या शोधाला उद्युक्त व्हावं. अशीच ही पुढचीही दोन पदं 93 आणि 94 अतिशय
भिडतात आपल्याला आणि दचकवतात, म्हणजे त्यांच्या खरेपणाने आपल्याला ते सोसत नाही असं होतं. बघा 93 पद हिंदीतून. झूठे तनको कहा गरबइये, मरिये तो पल भरी रहन न पइये. खीर शांड घृत प्यंड सवारा, प्राण गए लय बाहरी छारा. चोवा चंदन चर्चत अंगा, सोतन जरे काठ के संगा. दास कबीर यहु चिन्ह विचारा, एक दिन भय ये हाल हमारा. हम्म. 93व्या पदामध्ये शरीराचा लोभ आपण कितीही केला, म्हणजे 92व्या पदामध्ये आपण धनसंपत्ती आणि घरदार वगैरे प्रतिष्ठा याविषयी बोललो. पण ज्या शरीराला आपण माझं माझं म्हणतो ते शरीरही किती भंगूर आहे याचा बोध या 93व्या पदामध्ये होतो. बघा हिंदी मराठीतून पद 93. मान कशाला लटक्या देहाचा, मेल्यावर पळभरात उचलायाचा. मेल्यावर पळभरात उचलायाचा, मान कशाला लटक्या देहाचा. पोशियला जो खीर तूप साखरे, जाताच प्राण त्या नेऊन जाळती रे. जाताच प्राण त्या नेऊन जाळती रे. अंगास सुगंधी चंदन चर्चित ओटी, ते लाकडांसवे जळते रे शेवटी. सुचे असा हा विचार दास कबीरासी, अशीच आपुली स्थिती बा एके दिवशी. अशीच आपुली स्थिती बा एके दिवशी. ही खुणगाठ जेवढी चटकन आपण घालून घेऊ, तितके आपले लोभमोह कमी व्हायला मदत होईल. माणसांनी संयम शिकावा, अहंकार सोडावा आणि ईश्वर शरण व्हावं. यासाठी कबीर म्हणतात की ही मरणाची दृश्य बघून मला हा विचार सुचतो आहे. आजच्या चंगळवादी भोगप्रिय जीवनशैलीमुळे तर आपला हव्यास कधीच संपत नाही आणि हव्यासाच्या या आगीत उपभोगांचं सतत तूप ओतत राहिलं की शेवटी ही आग आपलाच घात करते. त्याकडे कितीही डोळेझाक केली तरी आपापली वेळ येताच आपणही संपणार आहोत. निदान त्या आधी या भोगांचा सोसांचा आपल्याला त्याग करता आला, हव्यास सोडता आला तर आपल्याला थोडी तरी शांती मिळेल. म्हणून 94 पद ऐका हिंदीतून. असंच शरीराच्या नश्वरतेचंच वर्णन करणारं पद आहे. हिंदीतून ऐका. देखू यह तन जरता है, घड़ी पहरी विलंब ओरे भाई जरता है. काहे को एता किया पसारा, यह तन जरी बरी भय है खारा. नवतन द्वादस लागी आग, मुगध न चेते जस सिख जागे. काम क्रोध घट भरे विकारा, आप ही आप जरे संसारा. कहे कबीर हम मृतक समाना, राम नाम छूटे अभिमान. मराठीतून ऐका. हे जळतेच बघा शरीर, हे जळतेच बघा शरीर, घडीपळाचा उशीर, घडीपळाचा उशीर. हे जळतेच बघा शरीर.
पसारा कशास करिताई तुका, देह हो क्षारच जळून ऐका. नवद्वारा ग्रासती बारागी येथ, पेटली शिखा तरी जागन आली देख. पेटली शिखा तरी जागन आली देख. भरला घट काम क्रोध विकाराने, जळे जग त्याच्या योगाने. जळे जग त्याच्या योगाने. हे जळतेच बघा शरीर, घडी पळाचाच उशीर. कबीर म्हणे हो मी जणू मेलो. कबीर म्हणे हो मी जणू मेलो. गळून मान राम नाम झालो. गळून मान राम नाम झालो. राम नाम झालो. या अखेरच्या ओळीमध्ये कबीर आपलं वेगळेपण इतर चार चौघांपेक्षा नमूद करतात. मरेपर्यंत सर्वसाधारण माणसाला आपला मीपणा सोडता येत नाही. शंकराचार्यांच्या भज गोविंदम या सुप्रसिद्ध पदामध्ये ते म्हणतात, तसं अगदी गलितांग वृद्ध झालो तरी आपण तदपि न मुंचती आशा पाशा, असं जीवाशेला चिकटून राहतो. म्हणून इथे ते पुन्हा एकदा सांगतायत की भोगांचं साधन असलेली ही इंद्रिय आज न उद्या आग्नेय स्वाहा होतात. पण कबीरांना हे भान आल्या कारणाने ते मात्र देहात असतानाच आपला मीपणा रामरूपामध्ये सामावून टाकतात. गळून मान राम नाम झालो. त्यांचं मीपण देहाभिमान पक्व फळासारखं सहजपणे गळून गेलेलं आहे. असं म्हणणं अधिक उचित आहे, कारण मी पण संपवलं असं सांगायला जर मी शिल्लपूरला असेल तर तो रामरूप झाला नाही. पण देहात असूनही अस्मिता संपलेल्या अशा संतांनाच जीवनमृत असं म्हटलं जातं. म्हणून ते इथे म्हणतात, मी जणू मेलो. गळून मान राम नाम झालो. आज इथेच थांबूया. नमस्कार.